नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी ॲग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या आपण एका झेंडूच्या बागामध्ये आलेले आहेत। फुलामध्ये फुलशेती कशी असावी, आपल्याला कितपत परवडती का नाही, या व्हिडिओच्या माध्यमामधून बघू। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आपण हे झेंडू लावलेलं आहे। आता साधारणतः हे झेंडूचं जे अंतर आहे यामध्ये आपण 2.5 फुटावर लावलेलं आहे। या दोन्ही ओळीतलं अंतर जे बघू शकता तुम्ही, तर यामध्ये आपण साधारणतः हा जो प्लॉट दिसतो हा झेंडूचा आहे। इकडे 2 झेंडू कलरचे आहेत, एक पिवळा आणि एक सेंद्रिय आहे। आता यामध्ये दुसरी एक याच्यामध्ये अस्टर आहे, हे अस्टर बघू शकता तुम्ही। हा एक प्लॉट आहे, ह्या दोन्ही आपण प्लॉटची लागवड केलेली आहे। साधारणतः एक अस्टर आणि दुसरं जे झेंडू आहे यामधून साधारणतः आपल्याला हा जे क्षेत्रफळ दिसते तुम्हाला, हा जे प्लॉट दिसतो हा 33 बाय 33चे 8 प्लॉट आहेत हे। तर 8 या प्लॉटमधून आपल्याला मॅक्झिमम साधारण आपल्याला 1700 ते 1800 2000 रुपयापर्यंत याचे एक दिवस आड करून फुलायचे आपल्याला उत्पन्न मिळते। ते बघू शकता, साधारणतः हे आपल्याला या मार्केटमध्ये आपल्याला 40 ते 50 रुपयापर्यंत याचा रेट मिळालेला आहे अस्टर आणि झेंडूचा। आता या ठिकाणी बघू शकता क्वालिटीचे आपण याला साधारणतः ड्रेसिंगमध्ये याला आपण 03452 दिलेलं आहे आणि त्या माध्यमामधूनच हे अशी फुलाची क्वालिटी होत आहे। आणि एकदा आपण याला डायमिथोएट 30% इशी असलेलं आपण हे साधारणतः 35 ml 15 लिटरच्या पंपसाठी आणि एक त्यासोबत बुरशीनाशक आपण साप घेतलं होतं 40 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी। याचं कॉम्बिनेशन